हॅलो. हॅलो. हा का हो आई? हा तू म्हणतं तेल आणि तेलाचं पॅकेट आणायला चालली, मग म्हणतं की मी वावरात चालली शेंगा आणायले. हम्म. तुले बाहेर गेल्यावर कोण सांगते असं कर, कोण सांगते तसं कर. मग आता तू आमच्या जीवनाचा जरासा विचार करते की नाही करत? आता हा. तू हवले हव करतं की नितीन मानकर देतो म्हणते आणून तिले, देतो लग्न करून. तू ऐकून तर घे. तू म्हणतं की नितीन मानकर म्हणते की मी आणतो तिले, देतो लग्न करून. आता तू सांग, त्या नितीन मानकरला 1756 जण सांगतात. त्या हॅलो. पांडू उगलेच्या बायकोन सांगितलं त्या संजयले की संजय ते लग्न नको करू. संजय सांगते त्या अनंताले, अनंता सांगते निरित्ती माळेले, निरित्ती माळे सांगते रामदास कावरेले. हा, तो निरित्ती माळे सांगते त्या याले श्रीकृष्णा उमाळेले, श्रीकृष्णा उमाळे सांगते नथू मानकरले. आता पांडू उगलेची बायको सांगते त्या संजयले, त्या सुदामाले, त्या श्रीकृष्णा मामाले, हरी मामाले, त्या महादेव मामाले, त्या रमेश मामाले, ते त्याच्या पोरईले सांगतात. त्याच्या पोरईले त्या गोपाल याले सांगायला होतात. गोपाल कातपुरेले, गोपाल आपला तो हा गोविंदा कातपुरे, गोविंदा कातपुरेले सांगायला लावते याले नितीन मानकरले. त्या हरी उगलेचा पोरगा, त्या श्रीकृष्णा उगलेचा पोरगा, त्या पांडू उगलेचा पोरगा जाऊन सांगते त्या याले गोपाल मानकरच्या पोराले, गोपाल मानकरच्या पोराले, नथू मानकरच्या पोराले की आणू नको बातिली इकडे, त्याला तिकडे जाऊ दे. मग पांडू उगलेची बायको सांगते त्या संजयले की म्हणते संजय इकडे लग्न नको होऊ दे, त्याला तिकडे जाऊ दे. मग आम्हाला पुऱ्या गावाला मारायला लावलं पहिले, हा, आणि मारून आम्हाला तिकडे काढून द्यायला लावलं. तिकडे काढून दिल्यावर मग ते तू झुटी में मक्कारच्या सारखं लग्न होऊन आलं तर मग तुला असं म्हणायला लावलं की दुर्गाबाई ते लग्न तोड. तुला सल्ले दिल्या गेले, हा, मामीच्या घरूनच सल्ले दिले गेले असतील ते, की कुठून सल्ले दिल्या गेले. आता पहिले सल्ले दिल्या गेले की दुर्गाबाई ते लग्न तोडतो. तू ना काय सांगितलं, व रंडवायची मादर चोद आहे. तुला असं सांगायला लावलं की बाई त्याला मादर चोद दाखव, दुर्गाबाई मादर चोद दाखव, आणि त्याला असं सांग की व रंडवाय जेंगा रंडवा रेंगा रंडवाई मरेगा. लग्न होत नाही त्याचं. त्या दाखवल्या गेल्या विधवा बाय, त्या झापडली ना, त्याचे नवरे मरेल आहेत, आणि ते विधवेचा पगार दाखवला गेला. आणि जिकडे तिकडे छापून आलं ते रंडवा हाऊस. तू त्या घड्याळच्या इकडे पाहतं, एका इकडून म्हणतं की टाइम लागते. तर आता तू सांग, 2013 पासून आता आज रोजी 13-14 वर्ष झाले त्याले, तरी अजून लग्न नाही झालं. मग अधिक टाइम किती टाइम लागेल? आता तू सांग, आमचं तरुण पण जवानी बिना प्रेमाचं बिना बायकोचं गेलं निघून इकडे. 40 वर्ष वय झालं आमचं. 18व्या वर्षी लग्न होते, अजून आमचं लग्न नाही झालं. 40 वर्षात झालो तरी बी. तू सांग, तरुण पण जवानी असते किती माणसाचं? 30-35 वर्ष. 30-35 वर्षामध्ये आता तू सांग, हे बी आमचे जीवनाचे निघून जातील वर्ष. प्रेमाचं लग्नाचं याचं वय निघून गेल्यावर मला प्रेमाला पोरगी भेटीन का कुठे? लग्नाला पोरगी भेटीन का? बरं आता तू सांग, मी एखाद्या पोरीला म्हणणार नाही लग्नासाठी किंवा प्रेमाच्यासाठी, तर कुठली पोरगी प्रेमाच्यासाठी तयार होईल की लग्नासाठी तयार होईल? तू खरं सांग. आणि आपण बोलत नाही तर म्हटलं आधी की तो काही बोलतच नाही. करा तर काय करा त्याच्यासाठी? आणि आपण बोलायला लागलो की म्हटलं आधी की तो याच्या पोरीला काही म्हणीन, त्याच्या पोरीला काही म्हणीन, मारा त्याला पोलीस स्टेशनमध्ये जमा करा. तो पोरीच्या नावाची बदनामी करते, छळते. एकाकडून त्याला दारूच्या याच्यावर येऊन आलं तर रटके महिने दारू पी रखी आहे, तर आता त्याला म्हटलं आधी की तो दारू पिऊन शिव्या देते, तो धमकी देऊन अंगावर येते मारायले. त्याचं तोंड बरोबर नाही, तो दारू पिऊन शिव्या देते, तो बेवडा आहे. मारू त्याचं तोंड ठेसा लागते. आता तू सांग, एवढी पब्लिसिटी करून टाकली. आता तू सांग, आमच्या नावाची अशी पब्लिसिटी करून टाकली. आता एका इकडून ते दाखवल्या ते लग्नाचं ॲप दाखवल्या ते, आणि म्हटलं ते लग्नाच्या ॲपवरून डेटवर जातात. पोरीच्याकडून छोट्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात पैसे घेतात. तुम्हाला शेअर मार्केटमध्ये थोड्या तुमचा फायदा करून देतो असं म्हणून पैसे घेतात, आणि आपण पैसे परत मागितले तर गायब होऊन जातात, फरार होऊन जातात. आता तू सांग, मग समजा कुठली पोरगी त्यासोबत प्रेमाच्यासाठी की लग्नासाठी तयार होईल काय? जर पोलिस सांगतील की त्याच्या घरचे सांगायला की तो आरोपी आहे, आणि आमच्याकडे कंप्लेंट द्यायला आहे, आणि त्याला सायबर आरोपी दाखवलाय. मग आता तू सांग, कुठली पोरगी त्यासोबत लग्नाला तयार होईल की प्रेमाला तयार होईल, प्रेमाचे संबंध जोडायला तयार होईल? मग आता तू सांग, ही जी पब्लिसिटी आहे, पहिले त्याला गावात मारायला लावलं, मग गावात मारून ते तिकडे जाऊन लग्न होईल, तर मग म्हणतात की आता गावात नाही मारला का, गावात त्याला मादर चोद दाखवा लागते, आणि त्याचं लग्नच नाही होऊ द्या लागत. त्याला कुठे प्रेम बी नाही भेटू द्या लागत, आणि त्याचं कुठे लग्नही नाही होऊ द्या लागत. राय बिना लग्नाचा दे जीव. आम्ही काय करा? तुला बाई कोण देतात म्हणतात? कोणी म्हणते आईले घर सोडून पाठवून देतात,
आई आपण म्हणतो की आई तू घरी ये, तर बाकीचे म्हणतात मग की आई घरी आल्यावर माझ्या घरी येईन, मग पाय काय आहे तर. मग पाहिजो लग्नाचं याचं प्रेमाचं. आणि तुला सांगतात दुर्गाबाई ते करू नको लग्न. आणि तू सांग म्हटलं ते तो गजा महाराज आहे, त्याचं लग्नच नको देऊ करून. इकडून नाही तिकडून नाही, रामा दाखवून, रामा मरेल दाखव, रामा जिता आहे आणि त्याचं जाणं येणं सुरू ठेव. त्याचं लग्न नको होऊ देऊ जिंदगीभर. मग आम्ही का बिना प्रेमाचं बिना बायकोचं काढायचं आयुष्य पूर्ण. मग आता तू सांग आमच्यासोबत हा किती अन्याय आहे. मग आता तू सांग आता याच्यावर पर्याय काय काढायचा. काय लागत देतो करून. कोण तू म्हणतो तू हो म्हणतात ना, देतो थांब करून ना. थांब, आता किती तारीखले देतं सांग तू करू. अरे तारीख नाही विचारली बा, तारीख विचार तुला. नाही तू सांग ना. मला माहिती आहे काय तारीख. मग तारीख तुला माहित नाही. मग आता तू सांग. तू म्हणतो की तारीख विचारल्यावर सांगतो. मग आता समजा आता तू का हा महिना पुरा महिना धावडतो काय लग्नासाठी याच्यासाठी. नाही रे बा, या महिन्यात काल आता 4-5 दिवसात 2-4 दिवसात होते ना. हा 2-4 दिवसातच म्हणत बा ते 4-5 दिवसात. मग आता आजची तारीख किती आहे. आजची तारीख किती आहे. 25 आहे. 6 तारीख. मग 6, 7, 8, 9, 10, जास्तीत जास्त 10 नाही तर 11 नाही तर 12 तारीख लो. बरोबर आहे की नाही. मग या महिन्यामध्ये 11-12 तारीख लो होते का लग्न. होते 100% सांग. हा ना, होते 100%. नाही तर मग तू बाहेर गेली त्या पांडू उगलेच्या बायकोनं सांगितलं की संजय इकडे लग्न करू नको. संजय सांगते त्या येले अनंताले सांगायला होते त्या निवृत्तीमाळे सांगितले होते रामदास कावरेले. पांडू उगले सांगते त्या दिलीप भायाले, भगत भाले की आणू नको इकडे. त्या भगत भाले दिलीप भायला सांगायला होते त्या स्टुडिओ वालेले. एका इकडून असं दाखवलं पैसे पाहिजेत मले, रुमाल दाखवला. यहाँ वहाँ मत 2 स्टार के बीच में छिड़ी जंग, बताइए आप ऐसी किसके संग. रेलवे गंदगी में छिड़ी जंग, बताइए आप ऐसी किसके संग. पर यहाँ वहाँ मत थुकना, नहीं तो 500 रुपये फाइन लगेगा. एका इकडून दाखवलं मास्क की तेही असं दाखवलं चुकून की ते मास्क दाखवलं आणि मास्कच्या नावावर फाईन दाखवलं. हो त्या स्टुडिओतलं लग्न तोडून टाकलं. मग आता त्या स्टुडिओवाल्याने पैसा लावला होता. त्याला वाटलं की आपल्याला सोडून गेलं तर आपलं नुकसान होईल. मग तुम्ही जसं केलं तसं तेही नाही केलं. मी त्याला म्हटलं की मिळून मिसळून करावं लागते. मग तेही नाही तसंच केलं. तू नाही इकडे रुमाल दाखवला, पर या मत थुकना नाही तर 500 रुपये फाईन लागेगा. त्याने ते मास्क दाखवलं. आता तू सांग इकडून ते थुकून असं पैसा आणायला लागला, तिकडून ते मास्क दाखवून पैसा आणायला लागला. आता तू सांग आता त्या स्टुडिओवाल्याने बी त्याच्यामध्ये पर्याय काढला आणि घरून बी पर्याय काढला. आणि तू सांग आता रामा मंदिर आणि मी पडून गेलो एकटा ज्या तेरा कोई नाही सैराट. तिकडून त्या स्टुडिओवाल्याचा सपोर्ट भेटला होता. तुला सांगितलं की बाई त्या पोरासोबत लग्न करीन, त्या पोराला घेऊन जाईन, तू ते लग्न तोड, आम्ही तुला पैसे देतो. मग आता तुला त्या डीजेला तसं सांगायचं काही काम होतं काय की तो माधर तोदा आहे त्याच्या चेहऱ्यावर थूक आणि असं थुकून गेलं की थुकून मला पैसे पाहतो. इकडून रुमाल दाखवला, तिकडून मास्क दाखवलं. इकडून थुकून पैसे याच्यासारखं केलं, तिकडून त्या मास्कच्या नावावर फाईनच्या नावावर केलं. मग आता तू सांग आता याच्यामध्ये आमच्या जीवनाचा किती सत्यानाश आहे. मग म्हटलं गेलं की ज्या तेरा कोई नाही सैराट. मग इकडून तिकडून त्याला सपोर्ट भेटायला जाते. याला त्याला सांगून तो सपोर्ट काढून घेतला जाते. आणि आमच्यावर केसा दाखवल्या हाफ मर्डर, चोरी, बलात्कार, छेडखानी, पिशाच. संग्रामपूरले पोलीस स्टेशनमध्ये जमा. संग्रामपूरवरून बुलढाण्याला बी आमच्यावर केसा लावल्यात. संग्रामपूरला बी केसा लावल्यात. इकडे जळगाव जमतले आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये मारू पहिले एक बार डोळा फोडून टाकला, डबल मारू पोलीस स्टेशनमध्ये जमा दिलं करून. काहून असं होते. कारण की पुऱ्या रोड गली रस्ते यांना त्यांना आमची मारपडीने अशी पब्लिसिटी करून टाकेल आहे माहिती. ते गाणं रिलीज केलं ढिंचाक ढिचाक लगीन बाबा लगीन. पर गब्बर को पता चला तो गब्बर बहुत मारेगा. गब्बर दाखवला पिंटू नाटे. आता तुला सांगतो पांडू उगल्याच्या घरचे तुला सांगतात दुर्गाबाई असं कर त्याला मारायला सांग. तो श्रीकृष्ण उगले सांगते त्या जनाच्या घरी, मुरलीच्या घरी, त्या रामा दामोदेच्या घरी, त्या मधू खारोळेले, रामा दामोदेले, त्या आपला रामा बोदोडे, लक्ष्मण बोदोडे चालला तो श्रीकृष्ण उगले पुऱ्या गावामध्ये सांगते. मग आता तू सांग आता त्या मामीच्यामुळे त्या मामीनं असं उलट सुलट सल्ले द्यायला पाहिजे काय. मग त्या मामीला समजायला पाहिजे की आपला भाषाभाव साधा सरळ आहे. मग त्या संजयला सांगायला नाही पाहिजे चुकीचं, त्या सुदामाला नाही सांगायला पाहिजे. आता तू सांग म्हटलं ते तो छक्का आहे, हिजड आहे, नपुंसक आहे, त्यात सोमनाथ उठत नाही तर तो पोरीला काय जाईल. तू सांग तर कुठली पोरगी त्यासोबत लग्न करीन, प्रेम करीन. आता तू सांग सेक्स पॉवर कमी व्हायच्या गोळ्या दिल्या गेल्या आम्हाला, झोपीच्या गोळ्या दिल्या गेल्या की एक बार ती गोळी दिली की माणसाची सेक्स पॉवर एकदम कमी होऊन जाते. सेक्स पॉवर राहतच नाही त्याच्यामध्ये. म्हणजे ना त्याची अरे बाबा त्या हाताने स्वयंपाक करते, हाताने जेव 2-4 दिवस 4-5 दिवसात ते म्हणतात आम्ही देतो लग्न करून. मी काय म्हणू आलो तुला ऐकून घे.
नाही, तू म्हणतो की 4-5 दिवसामध्ये लग्न देतो करून. ज्ञानूले त्याच गोळ्या दिल्या गेल्या सेक्स पॉवर कमी व्हायच्या. म्हणजे एक बार दिली गोळी दिली की त्यातली सेक्स पॉवर एकदम खतमच होऊन जाते. म्हणजे तो ते हातानं तो प्रेमाच्यासाठी लग्नासाठी कोणासाठी तयार राहत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये काम वाचण्याची इच्छा राहतच नाही. लग्नाची इच्छा, प्रेम करायची इच्छा, लग्न करायची इच्छा मरूनच जाते कायमस्वरूपी. असं आहे ते. आता तो केडकर हॉस्पिटल जे आहे ते केडकर हॉस्पिटल कसं आहे माहिती आहे? ते सेक्स संमोहन हे आहे. जशा सेक्स पॉवर कमी करायच्या गोळ्या आहेत तशा सेक्स पॉवर वाढायच्या बी गोळ्या आहेत. आता काही जणांना मॅट दाखवल्या गेलं, पागल दाखवल्या गेलं, पण त्याला सेक्स पॉवर वाढायच्या गोळ्या दिल्यात. आपल्या घरी सेक्स पॉवर कमी व्हायच्या गोळ्या दिल्यात. झोपीच्या आणि निद्रेच्या गोळ्या दिल्यात आणि सेक्स पॉवर कमी व्हायच्या गोळ्या दिल्यात. आता दुसऱ्याला पागल दाखवलं तर त्यानं झोपीच्या गोळ्या दिल्या नाही, सेक्स पॉवर कमी व्हायच्या गोळ्या दिल्या नाही, त्याने सेक्स पॉवर वाढायच्या गोळ्या दिल्यात आणि सांगितलं की तो मॅट आहे, पागल आहे आणि तो आहे जोकर आणि ते आहे भित्रेपणा नर्वसनेसच्या सारखं. मग आता तू सांग, भित्रेपणा नर्वसनेसच्या सारखं पागल का है? या अरे बाबा ये भी पागल नहीं, फिर दूसरा पागल का है वहाँ, अरे बाबा ये भी पागल नहीं, फिर असली पागल का है वहाँ, अरे बाबा ये भी पागल नहीं. साला हमारे ताश की गड्डी में 2 जोकर रहते हैं, तुम्हारे ताश की गड्डी में एक ही जोकर है, तो यहाँ सबसे बड़ा जोकर कौन है? अरे बाबा कितना अच्छा होता कि तुम्हारा छोटा भाई भी पागल होता तो सारा का सारा प्रॉपर्टी का ऑनर तुम होता, क्योंकि पागल प्रॉपर्टी का ऑनर नहीं होता. आता ज्ञानू पागल दाखवलाय, मला पागल दाखवलाय, बाबाले पागल दाखवलाय, प्रॉपर्टीचा ऑनर दाखवलं रामाले. पहिले मला दाखवलं की गणपत, मग म्हटलं गेलं की रामाचा ऍक्सिडेंट झाला, तो मेला. या बाईने सांगितलं की रामा मरेल दाखव, म्हणजे एवढ्यानं हा घर सोडून कुठे जात नाही. मला त्याला मादरचोद दाखवून, त्याला गणपत दिलं दाखवून, शिवाजी द बॉसचं भजे खावा दे पैसे मुझे देतो तो दाखवून दिला रामा. आणि एका इकडून पांडुकलन दिलं त्याला दाखवून की गणपत मी आव, आणि एका इकडून त्या दिलीप भाईल त्याला दाखवून. म्हटलं आधी की म्हटलं ते मग आता याच्यामध्ये आमच्या जीवनाचा सत्यानाश होते. मग म्हटलं ते दाखवल्याचं स्वस्त धान्य दुकान. म्हटलं ते एका गावामध्ये 2 भावामध्ये भांडणं झाले. मोठा भाऊ श्रीमंत झाला, लायना भाऊ निर्धन झाला. लायना भाऊ मोठ्या भावाच्याकडे 5 किलो गहू मागायला गेला. ते स्वस्त धान्य दुकान दाखवलं ते दिलीप भैयाचं. लायना भाऊ मोठ्या भावाच्याकडे 5 किलो गहू मागायला गेला. मोठ्या भावानं त्याचा मारू एक डोळा फोडून टाकला, काढून घेतला. आणि मग ते गहू संपल्यानंतर डबल 5 किलो गहू मागायला गेला, तर डबल मोठ्या भावानं मारू त्याचा दुसरा डोळा फोडून टाकला, काढून घेतला. मग तो घरी आला, बायको रडत बसली की हे काय झालं तुमच्यासोबत. मग तो म्हणे आता रडू नको म्हणे, मला लोक रोडनं बसल्यावर चांगली भीक देतील. आणि तो रोडनं भीक मागायला लागला. बायकोला दुःख झालं, बायको रडत गेली. बायकोचा ऍक्सिडेंट झाला, ते मरून गेली आणि ते घरी आलीच नाही परत वापस, ते मरून गेली. आणि ते दाखवलं ते श्रद्धा मर्डर केस. आणि ते दाखवलं ते बच्चन पांडे की किलर आहे वो, उसने अपनी महबूबा को मार दिया. म्हटलं ते मेली त्याची बायको, आता लग्न होत नाही ते. मग आता तू सांग, आता आम्ही बिना प्रेमाचं, बिना बायकोचं आणि बिना लग्नाचं राहायचं काय? मग आता तू सांग हे किती किती बेकार आहे. मग आता हे सरळ उलट सुलट तुला सांगितलं करायला. मग आता याच्यामध्ये जीवनाचा सत्यानाश कोणाचा आहे? माया. मग आता तुला समजायला पाहिजे की आपला पोरगा साधा सरळ आहे, आपल्या पोराचं आयुष्य आहे काय, पब्लिसिटी कशी करून टाकलेला आहे. जिकडे तिकडे चोर गुंड्यासारखी पब्लिसिटी करून टाकली, मारपडीनशी पब्लिसिटी करून टाकली. तू इकडे तिकडे गेली की तुला वाटेमध्ये बाया असतातच सांगणाऱ्या, दुर्गाबाई थांब, लग्न करू नको, दुर्गाबाई थांब. तो म्हणते की तो करीन तर ते होणार नाही. आम्ही करायला जातो, आम्ही आणतो ते लग्नासारखं, प्रेमाच्या सारखं, याच्यासारखं. तर आमचं तोडून टाकलं आहे. कोणी पाईप कापते म्हणते मी ते कापतो, कापून घेतो. कोणी त्या इटा तुटेल दाखवते म्हणते मी ते तोडतो. कोणी भाजीपाला तोडेल दाखवते म्हणते की मी तोडतो आणि मी आणतो. आणि मग तुम्ही आणता तर मग तुम्ही आणा, तुमच्या घरचं बी चांगलं करून द्या, आमच्या घरचं बी चांगलं करून द्या आणि आमचं लग्न बी द्या करू. मग म्हटलं ते नाही ते आम्ही आणलं होतं. आणि त्याची माय म्हणते की माझ्याजवळ पैसे नाहीत आणि ते टाकलं आम्ही विकून. आणि त्याची माय म्हणते की ते पैसे पाहिजेत आणि आम्ही ते विकून टाकलं आणि पैसे घेतले. त्याच्या मायले पैसे दिले, आम्ही पैसे ठेवले काही. आणि म्हटलं की आता ते लग्न होत नाही. आणि म्हटलं की सैराट म्हटलं ते माया पोरगा आहे, माया पोराचं लग्न आहे, त्याचं नाही ते लग्न. मग आता तू सांग, मग आता हे आमचं आयुष्य काय असंच जाईन काय? पहिलं गावामध्ये मारायला लावलं, गावामध्ये मारायला लावलं. मग म्हटलं गेलं की गावामध्ये मारायला लावलं. पहिले सांगितलं की ते हिरो हिरोईनचं नान सोड, ते येत नाही. ते गडचिरोलीचं लग्न तोडून टाकलं. मग ते गडचिरोलीचं लग्न तोडायचं काय काम होतं? धंदा करणारी दाखवली ती पोरगी, तटून माया मागं पोलिस लावले.
मला सैराट दाखवलं, नोटीवर दिलं छापून. मग आता तुला समजा लागत असतं की तो जवकर आहे, भित्रेपणा नर्वसनेसच्या सारखा आहे, तो गणपती आहे, कृष्ण आहे. मग त्याला तुला नोटीवर छापून द्यायच्या पहिले विचार करावा लागत असता. चांगलं तिकडलं लग्न झालं असतं, सरले म्हटलं असतं सर या पुरीच्या सोबत लग्न करून आलो मी, त्या सोनालीच्या सोबत, इले नोकरी द्या लावून. तर आज रोजी एवढा मोठा लोचा असता काय? त्या सरच्या जोडून त्या पोरीला एका झटक्यात 50,000 मदत दिली. मग आता ते सर म्हणत होते तुला प्रेमाची गरज होतो, लग्नाची गरज होतो, तू आमच्या पाशी ये, आम्ही तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. सारा कशाचाही प्रॉब्लेम असो. मग आता तिथून पोलिस लावायचं, आमच्या मागं लावायचं काही काम होतं का? आता हा सरा लोचा कोण होलाय? तुला रामाचे प्रेम, तुला बाईने बैकून दिलं की रामाचे प्रेमपत्र यायला दाखव. मग रामामध्ये याच्यामध्ये भांडण होतात, कारण की ट्युशन मध्ये ज्या पोरी येत होत्या त्यातल्या एका पोरीवर माय प्रेम होतं, नामाचंही प्रेम होतं. म्हणजे मग भावाभावामध्ये भांडणं लागतात. मग आता हे प्रेमपत्र तुला कोण सांगितलं? मामीनं सांगितलं शिंदे पांडू उगलेच्या घरून, याच्या घरून. मग आता तू सांग, मग आता तुला ऐका लागत असतं काय? रामाचे प्रेमपत्र मला दाखवा लागत असते काय? मग रामाच्या ट्युशन मध्ये पोरी आल्या असत्या, त्याच्यापैकीच एखाद्या पोरीले रामानं म्हटलं असतं की बा कर, माझा भाऊ आहे, प्रेमाच्या सारखं लग्नासारखं. तर लग्न आतापर्यंत आमचं आयुष्य बिना प्रेमाचं बिना बायकोचं गेलं नसतं. भावाभावामध्ये भांडणही नसते दाखवल्या गेले, आणि आम्ही गावामध्ये वाईट बी नसतो झालो, गावातल्या लोकांच्या नजरेमध्ये वाईट झालो नसतो, रामाभाऊच्या नजरेमध्ये वाईट झालो नसतो, त्या प्रिया वहिनीच्या नजरेमध्ये वाईट झालो नसतो, त्या प्रियाच्या घरचेच्या नजरेमध्ये वाईट झालो नसतो, गोपाल भाऊ नितीन भाऊच्या घरचेच्या नजरेमध्ये वाईट झालो नसतो, त्या मावशीच्या नजरेमध्ये वाईट झालो नसतो. मग आता तू सांग, जिकडून तिकडून टार्गेट कोण झाला? मी. मग आता तू सांग, संकटात कोण येऊन पडशील? मी. तिकडे टुनकीला जातो तर मारायला सांगितलं हा, ते श्रीकृष्ण उगले तटी आला, त्या पांडू उगल्यानं सांगितलं त्या भगतले मारायले. श्रीकृष्ण उगले सांगते त्या जनाच्या घरी, मुरलीच्या घरी, त्या गजानन हा गेले. म्हटलं ते तिकडलं सोड, आता आम्हाला गावातून सांग काय? तिकडलं नाही पाहिजे आम्हाला, गावातलं पाहिजे. मग गावातलं पाहिजे तर मग गावातून द्या लग्न करून, गावाच्या इकडून लग्न द्या करून. मग नाही तर मग म्हटलं ते की मग नाही तर गावातून पोरगी द्या पाहून आम्हाला लग्नासाठी. म्हटलं ते की गावात कोणी पोरगी देणार नाही, हा, गावात कोणी पोरगी देत नाही. मग बाया दाखवल्या तर मग बाईला आपण म्हणायला जशी नाही एखाद्या तर म्हटलं ते याच्या बाईला काही म्हणे, त्याच्या बायकोला काही म्हणे, याच्या बायकोला काही म्हणे, तर लोक मारतील त्याला. मग आता तू सांग, मग आता याच्या पर्याय काय काढायचा? मग म्हणतात त्याला श्रद्धा कपूर पाहिजे. मग श्रद्धा कपूर पाहिजे तर मग श्रद्धा कपूरच्या इकडलं लग्न द्या करून. तिकडे जात असेल तर तिकडे लग्न होऊ द्या, नाही तर मग इकडे लग्न होऊ द्या. म्हटलं ते गजा महाराज आहे, त्याचं लग्नच नाही होऊ द्या लागत, इकडे नाही तर तिकडे नाही. आणि त्याला असे भस्कन पैसे द्या नाही लागत, त्याचा घर खर्च चालेल तेवढे पैसे द्यावे लागतात त्याला. आता तू सांग, मेन अर्ध त्याच्यातलं गणपत दाखवलं रामाने. रामाचं तर काही वांधा नाही, रामाच्या मागं मीडिया, त्या दवाईच्या कंपन्या, हे लोक त्याच्या इकडून बोलणारे, त्याचं होतं त्याच्यामध्ये व्यवस्थित. एका इकडून रामाच्या इकडे पैसे, रामाच्या जोड पैसा जाते, एका इकडून पांडू उगलेच्या जोड पैसा जाते, ते सारे गावातले श्रीमंत लोक टाकून. मग आता तू सांग, मग आम्ही काय बिना प्रेमाचं आणि बिना बायकोचं आयुष्य गमायचं माधरचोत म्हणून? मग आता तू सांग, मग आता आमचं वय निघून गेल्यावर आम्हाला कोणी देईन का पोरगी प्रेमाच्यासाठी की लग्नासाठी? मग आमच्या जीवनाचा किती सत्यानाश होईल? मग आता आमच्या जीवनाचा विचार करायला पाहिजे की नाही? तिकडे तो नितीन मानकर, गोपाल मानकर म्हणते आणून देतो, ते ना आणून दिलं तर ते होते. तर ते पांडू उगलेची बायको सांगते त्या संजयले, म्हणते संजय इकडे लग्न नको देऊ, तिकडे जाऊ दे. मग तिकडे गेल्यावर मग कोण लग्न तोडायला सांगितलं? ते म्हटलं ते कोणी तिकडे गेल्यावर लग्न व्हायला लागलं की कधी? म्हटलं ते मॅट आहे तो, आणि तो थोडी मॅट आहे, आम्ही मॅट आहे. मग म्हटलं ते की एका इकडून म्हटलं ते रामा मॅट आहे, मग रामाच्या जागी ठेवून करायला जा. मग म्हणतात की नाही शक्ती कपूर मॅट आहे, शक्ती कपूरच्या जागी ठेवून करायला जा. तर मग म्हणतात की नाही तो मादरचोत आहे, मग मादरचोत म्हणून करायला तर मग म्हणतात की तो नाही मादरचोत, रामा आहे मादरचोत. समजत नाही काय आता ही पब्लिसिटी. मग इकडून तिकडून तसं म्हणून करायला जा, तर मग म्हणतात की त्याला मारून काढून देतो तू. मग आता तू सांग, मग आता हे किती लोच आहे आता याच्यामध्ये? मोबाईल चोरी दाखवल्या ते, कपडे चोरी दाखवल्या जातात, पैसे चोरी दाखवल्या जातात, ते मोबाईलचे डिस्प्ले टाकल्या जातात, कवरा टाकल्या जातात, मारपडीन अशी पब्लिसिटी करून टाकल्या आहे. दंडे साल हे ते टाकल्या, ते गुंड्यासारखं दाखवल्या ते, त्याला चोरासारखं दाखवल्या ते, त्याच्यावर केसा दाखवल्या जातात 1756. म्हटलं ते समोरचा माणूस आता मला माझ्या धुऱ्यावर बी उभा नाही पाहिजे, नाही तर मी ते म्हणतात की मी कंप्लेंट करून देणारा बी अंदर देईन आणि करून मागणारा बी अंदर. मग आता तू सांग, मग आता करा काय याच्यावर परिस्थितीवर? मग आता तुले त्या दिवशी तू घर सोडून गेली, तुले मी सांगितलं की घरी ये. इकडं काय सुरू झालं चर्चा? हो, आई घरी आल्यावर
माया घरी येईन आणि माया घरी आल्यानंतर मग पाहिजो काय आहे तर प्रेमाचं लग्नाचं माया घरी आल्यावर पाहिजो आई काय आहे तर नंतर पाहिजो. आता शिक नको पाहू, आता शिक नको करू. पहिले आई घरी येईन मग माया घरी येईन, मग माया घरी आल्यानंतर मग पाहिजो काय प्रेमाचं लग्नाचं काय करायचं आहे तर. आणि लोक तुले त्याच्या घरी बोलावतात आणि सांगतात थांब दुर्गाबाई करू नको लग्न, थांब दुर्गाबाई त्याला रामा दाखव मॅट आणि रामा दाखव हे आणि असं सांग की ते संध्याकाळच्या सारखं होईन तर होईन नाही तर होत नाही ते. आणि त्याला दाखवायला लावतात रामा आणि मला द्यायला लावतात मादरचोद दाखवून. मग आता तू सांग, मग आता जसं आमच्या जीवनाचा सत्यानाश होते की नाही, मग तो नितीन मानकर गोपाल मानकर आणून द्यायला जाते, मग त्या पांडू उगलेच्या बायकोला कशाला सांगा लागते त्या संजयले की संजय ते लग्न करू नको होऊ नको तिथे. आता इकडे तो स्टुडिओवाला आलेला आहे, ते श्रद्धा कपूरची माय आलेली आहे. समजा त्याला जर समजून सांगितलं की बा हपाय तुनं असं करेल आहे आम्ही असं करेल आहे, तुनं मास्क दाखवलाय आम्ही रुमाल दाखवलाय, बरोबर आहे ठीक आहे ते झालं मिळून मिसळून लग्न द्यायला लागते करून. आणि त्याला फाईन नको लो, त्याच्याजवळ पैसे नसतात ठीक आहे. मग आता तू सांग, आता तू खरं सांग आम्ही तिकडे गेलो तर लॉकडाऊन दाखवल्या ते मास्क दाखवल्या ते तिकडे म्हटलं ते की कम्मागत पोलीस के डंडे खाकर तुझे कलांगी कर्फ्यू सारखे पोलीस लावले जातात, आमचे किती हाल होतात त्याच्यामध्ये. मग ते आम्हाला फाईन नाही दाखवायला पाहिजे, म्हणजे आमचं जीवन तिकडून संकटात आणून टाकेलं ना. मग आता समजा नितीन भाऊले येईन त्यानं जर म्हटलं की बा इकडे दे लग्न करून, काय फरक पडते तिकडे आला काय इकडे तिकडे लग्न झालं काय इकडे लग्न झालं काय, इकडे दे लग्न करून तर लग्न होत नाही काय. तर मग पांडू उगलेच्या बायकोला असं सांगायचं की काम नाही त्या संजयले की संजय इकडे लग्न करू नको. ते सांगायला होते त्या अनंताले सांगायला होते त्या सचिन सापडलेले त्या इले आपल्या लता झापडली हे ते त्या बाईला सांगितलं ते एका बाईच्या पासून दुसऱ्या बाईच्या जोडून तिसऱ्या बाईच्या जोड चाललं ते झापडले कंपनीत पुऱ्या याच्यामध्ये. आणि त्या अनंताला सांगितलं ते त्या निवृत्ती माळ्याला सांगितलं तर रामदास कावरेले, त्या निवृत्ती माळ्याला सांगितलं ते श्रीकृष्ण उमाळे सांगते त्यांना तू मान करले. मग आता तू सांग, मग आता हे तो आणायला तयार होते तर मग हे हरी उगलेचा पोरगा श्रीकृष्ण उगलेचा पोरगा या हरी उगलेच्या घरी श्रीकृष्ण उगलेच्या घरी सांगितलं ते की ते गड्या इकडे होऊ नको देऊ लग्न तिकडे जाऊ दे. मग एका इकडे कुकडे होऊ द्यायला पाहिजे की नाही, इकडे नाही तर तिकडे. मग आता समजा इकडे व्हायला जाते तर मग येले जाऊन तर काही सांगायचं काम नाही की बा करू नको इकडे लग्न. मग याने काय सांगायला पाहिजे की दे बा करून आणि इकडे. मग हे असं कोण नाही सांगत, असं कोण सांगायला लावतात की इकडे नको देऊ करून, इकडे आलो तर इकडे लग्न होऊ देत नाही, तिकडे गेलो तर तिकडे लग्न होऊ देत नाही. मग आता याच्यात पर्याय काढायचा काय. मग एका इकडे कुकडेचं लग्न होऊ द्यायला पाहिजे, इकडे नाही तर तिकडे. ठेव फोन देतात ते करू. मग आता 4-5 दिवसाने देता का तू पक्का करू, हो नाही तर मग असं हावले हो. आणि तुले त्या लता झापडलीनं सांगितलं, पांडू उगलेच्या बायकोनं सांगितलं दुर्गाबाई चालले आहे आमच्या घरी. आणि इकडे चर्चा सुरू होते की ते हवले हो करीन चाड्डीन येणार नाही वेळेवर निघून जाईल आणि मी बसतो इकडे वाट पाय. नाही ना तसं काहीच नाही, हो म्हणजे हो. मी काय म्हणून आलो इकडे म्हटलं तसं काही नाही, म्हणजे लग्न 100% होईन का मला एवढं सांग. तसं काही नाही, म्हणजे आता हे माझ्या जीवनाची जसं रियालिटी आहे तू म्हणतो की तसं काही नाही. अरे म्हणजे हो लग्न नक्की सांग तू मला. नक्की आहे ना 100% सांग, 100% लग्न होईन काय. काय होईन लग्न 100% लग्न होते काय असं म्हण. 100% म्हणा लग्न होते. 100% होते. काय होते लग्न. मग आता तुले एक सांगतो, नाही तर तू हवल्या हो करशील म्हणशील की हो होते थांब. आता समजा आता किती तारीख आहे, 6 तारीख आहे ना. 7, 8, 9, 10, 11 तू काय म्हणतो की 4-5 दिवसानं. मग आता 10-11 तारीख पर्यंत होते की नाही. मग 10-11 तारीख लोक 100% होईन का. नाही तर वेळेवर चाट देशील चालली अशी. नाही मग नाही तर तू हवल्या हो केल्या ते इकडे तुला बाया सांगतात थांब बाई दुर्गाबाई करू नको लग्न, थांब टाइम लाव, थांब त्याला रामा दाखव याला मादरचोद दाखव, तू चालली जाय घर सोडून. तर तू असं करशील का. नाही ना तुले काय म्हणून राहिलो मी हपाय, तू सऱ्या बाईले सांग, सऱ्या लोकांना सांग म्हणा त्याला प्रेम भेटू दे आणि त्याचं लग्न होऊ दे. मग एक पुरी तुला जे करायचं असेल ते करत बस.
तुला पैसा आणायचा असेल काही आणायचं असेल तर मा पोराले म्हणा प्रेम भेटू दे, मा पोराचं लग्न होऊ दे. त्या मामाईच्या घरी याच्या घरी सांग म्हणा लग्न होऊ दे, प्रेम भेटू दे. त्याचं वय म्हणा 40 वर्ष होऊन राहिलं, अजून त्याच्या जीवनामध्ये प्रेम नाही, बायको नाही, काही नाही. रामाले तरी 11-12 वर्षाचा वनवास झाला होता. मला तर 2013 मध्ये मी पुस्तक छापलं. आज रोजी 13, 14, 15, 9 वर्ष झाले. 13 मध्ये छापलं होतं. जवळपास आज रोजी 14-15 वर्ष झाले, पण अजून ते लग्न नाही झालं. 14-15 वर्ष झाले. 2013 मध्ये पुस्तक छापलं होतं. 14 वर्ष झाले जवळपास झाले. रामाला तरी 11 वर्षाचा वनवास झाला होता. हे 14 वर्ष गेले. आणि तसं माणसाचं लग्न होते 18व्या वर्षी. चांगलं कंपनीत परमनंट होऊन आलं होतं, तेव्हा बी लग्न नाही होऊ दिलं आमचं. मग तेव्हा जर आमच्या लग्नाचा याचं त्याचं जर धरलं असतं उचलून आणि जर सांगितलं असतं की लग्न द्या बा करून, मा पोरगा कंपनीत आहे परमनंट होते, तर कोण बी त्याला त्याची पोरगी दिली असती की नाही. आता म्हटलं ते कामधंदा करत नाही. मग तेव्हा तर कामधंदा करत होता, आणि आता आम्ही कामधंदा करायला जातो. एखादा त्या ठिकाणी कामाला यायला त्याला लागतो. एखादा चांगला श्रीमंत माणूस पडायला जाते त्याच्यामध्ये. तर मग एखादा चांगला माणूस भेटला लग्न करून देणारा, काम गिम सर्व नेटनेटकं देते करून, तर म्हटलं रे की त्याला मारून काढून दे तोडून. 100% होईन का लग्न? हा हो ना. किती तारीख लो? आता आजची 6 तारीख आहे. 6 तारीख आहे. किती तारीख लो? हो ना. किती तारीख लो सांग ना. आम्ही तारीख विचारतो सांगतो तुले. 4-5 दिवसांनी म्हणतात ते. तर 4-5 दिवसांना तारीख विचारतो सांगतो तुले. म्हणजे तू आता म्हणजे तारीख विचारली का आता? शायन्या तारीख विचारली का मी? तू मला एक सांग. हॅलो, आता आजची 6 तारीख आहे. तू म्हणता 4-5 दिवसानं. मग 4-5 दिवसानं तू विचारलं असेल की नाही त्यानं काय म्हटलं तुले? काय म्हटलं सांग ना. 4-5 दिवसानं. 4-5 दिवसानं. मग आजची 6 तारीख आहे. मग 6 तारीख आहे. 4-5 दिवसानं. मग आता 5 दिवस याच्यापासून समोरच आहे. मग किती तारीख येते? जे येईन ते नाही. किती तारीख येते? किती तारीख येते? 6 पासून 5 दिवस समोर गेले. मग किती तारीख येते? 6, 4, 10, 1, 11. 11 तारीख येते की नाही? किती येते? 11. मग 11 तारीखला होईन की नाही 100% लग्न? 100% 11 तारीखला होईन की नाही लग्न? ती चाट देशील वेळेवर. तू सांग लग्न होईन की नाही? लग्न होते 100%. किती तारीखले? आता किती तारीख म्हटलं आपण? काय म्हटलं तू? 11 तारीख. हा. मग आता तुला काय म्हटलं ते 4-5 दिवसानं म्हणतात देतो करून. मग आता डायरेक्ट सांगायला पाहिजे की हपाय प्रेमासारखं लग्नासारखं दे त्याला करून. मग त्याच्यानंतर त्याला प्रेम भेटू दे, त्याचं लग्न होऊ दे. त्याच्यानंतर तुला काय करायचं तर करत बस, पण त्याला प्रेम भेटू दे आणि त्याचं लग्न होऊ दे.